नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पाणी आणण्यासाठी गेलेल्या आईला बुडताना वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही जीव गेला, तर तिघांना वाचवण्यात यश आलं. डफळापूर तालुक्यात जतेते मेंढपाळांच्या तळावर बुधवारी दिनांक 25 रोजी सकाळी ही घटना घडली. सुशीला विठ्ठप्पा पडोळकर वय 60 व त्यांचा मुलगा अनिल विठ्ठप्पा पडोळकर वय 25 दोघे राहणार अक्कोळ, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव अशी मृतांची नावे आहेत. अक्कोळ येथील मेंढपाळ सध्या डफळापूर भागात आहेत. या मेंढपाळांच्या कुटुंबातील सुशीला या पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या शेत तलावात उतरल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्या. तलावात सुमारे 11 फूट पाणी होतं. तलावाच्या कडेला प्लास्टिक अस्तर व शेवाळ असल्याने त्यांना पाण्याबाहेर पडणं अशक्य झालं होतं. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच असलेला त्यांचा मुलगा अनिल याच्यासह 4 नातेवाईकांनी तलावात उड्या घेतल्या. त्यात अनिलने आईला वाचवण्यासाठी जीवाची शर्त केली. मात्र घाबरलेल्या सुशीला यांनी त्याला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. सुमारे 15 मिनिटांची धडपड व्यर्थ ठरली. मेंढपाळ मंगळवारी बाज येथून तळ उठवून डफळापूर जवळील दिलीप भोसले यांच्या मळ्यातील शेत तलावालगत सुमारे 800 मेंढ्यांसह मुक्कामाला थांबले होते. आई व मुलाच्या मृत्यूने मेंढपाळांच्या तळावर एकच शोककळा पसरली. मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत तलावात वेळेत दोर टाकले. मोठ्या प्रयत्नानंतर हल्लाप्पा बासने, सुनीता बासने व लक्काप्पा पडोळकर यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.